उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची ही विकिपीडियावरील बातमी पाहता क्षणी धक्का बसला। पण हे काय, 20,266 साल म्हणजे अजून 24,440 वर्षांनी। सुरुवातीला तांत्रिक चूक किंवा कुणीतरी केलेला खोडसरपणा वाटला। सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, ही बातमी खोटी आहे, विकिपीडिया एडिट करण्यात आलंय। पण एका क्षणातच सत्य परिस्थिती समोर येऊ लागली। ती केवळ एक टायपो नव्हती, ती एक भयानक सत्याची चाहूल होती। जसजशा बातम्या येऊ लागल्या तसतसा प्रत्येक महाराष्ट्रीयन हादरून गेला। 28 जानेवारी 2026 आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा बारामतीजवळ भीषण अपघात झाला। अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला। एक धक्कादायक आणि कधीही न भरून निघणारे नुकसान, राज्याच्या राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारे, विकासासाठी नेहमीच झटणारे, दादा म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले अजित पवार आपल्यातून निघून गेले। प्रशासनावर त्यांची असलेली पकड, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, राज्याला त्यांची नेहमीच गरज होती। विकिपीडियावरील त्या गोंधळाने सुरुवात झाली असली तरी ही घटना दुर्दैवाने खरी ठरली। अजितदादा आणि त्यांच्यासोबत असलेल्या 4 जणांना आपण कायमचे गमावले। या दुःखद घटनेने महाराष्ट्र शोकात बुडाला आहे। पण हा केवळ एक अपघात होता की यामागे काहीतरी वेगळं दडलं? भर दुपारी अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा असा भीषण अंत अनेक प्रश्न मागे सोडून गेला। विकिपीडियावर आदल्या दिवशी दिसलेली ती तारीख केवळ तांत्रिक चूक होती की कुणी दिलेला इशारा? काही प्रश्न विचारले जात आहेत। अजितदादांच्या अचानक जाण्याने कोणाचा राजकीय फायदा होणार होता? हा अपघात होता की नियोजित कटकारस्थान? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे। महाराष्ट्राच्या जनतेला सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे। केवळ तांत्रिक कारण देऊन हे प्रकरण दाबून टाकलं जाऊ नये। अजितदादा, महाराष्ट्र तुम्हाला नेहमीच स्मरणात ठेवेल आणि तुमच्या जाण्यामागचे अनौत्तरित प्रश्न महाराष्ट्र नेहमीच विचारत राहील। या घटनेमागचे सत्य बाहेर येवो हीच अपेक्षा। दादांना आणि 4ही साथीदारांना RRC परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।